नमस्कार मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनला सर्व इन्शुरन्स कंपन्यांमध्ये खूप जोरदार सेलिंग दिसून आला आहे. मॅक्स लाईफ इन्शुरन्सचा स्टॉक 8% घसरला आहे. एसबीआय लाईफचा स्टॉक देखील ऑलमोस्ट 6% डाऊन आहे. एचडीएफसी लाईफचा स्टॉक देखील 6% डाऊन आहे. असं आज काय घडलं असेल इन्शुरन्स कंपन्यांमध्ये? इतका भयंकर सेल ऑफ जो आहे तो ह्या इन्शुरन्स कंपन्यांमध्ये येताना दिसून आलाय. मित्रांनो, आयआरडीचा एक नियम आहे. आयआरडीए म्हणजे इन्शुरन्स रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया, यांनी एक नियम काढलाय. त्यांचा नियम असा सांगतोय की इथून पुढे इन्शुरन्स कंपन्यांच्या ज्या पेरेंट्स बँक आहेत त्यांना इन्शुरन्स सेल करता येणार नाही. त्यासाठी एक लिमिटेशन घालण्यात येणार आहे 50%. म्हणजे 50%पेक्षा जास्त ते इन्शुरन्स सेल करणार नाहीत. म्हणजे काय, समजा एसबीआय लाईफ इन्शुरन्स कंपनीनं 100 कोटीचा इन्शुरन्सचा प्रीमियम सेल केला असेल तर त्याचा 80% सेल हा एसबीआय बँकेतून येतोय. म्हणजे तुम्ही जर बँकेमध्ये गृह कर्ज घ्यायला गेला, कार लोन घेण्यासाठी गेला किंवा अजून कुठलंही लोन प्रोडक्ट जर बँकेतून घेतलं ना, तर कंपल्सरी तुम्हाला तिथे एक इन्शुरन्स पॉलिसी घ्यायला लावली जाते. मित्रांनो, हे ऍक्च्युली खूप मोठं मिस सेलिंग इंडियन इन्शुरन्स बिझनेसमध्ये आहे आणि हे इन्शुरन्स कंपन्यांना देखील माहिती आहे आणि त्यांच्या इन्व्हेस्टरला देखील माहिती आहे. हे रेग्युलेटरच्या खूप उशिरा लक्षात आले आणि त्यामुळे रेग्युलेटरने सांगितले बाबा तुम्हाला इथून पुढे असं करता येणार नाही. आणि त्यामुळे आजच्या ट्रेडिंग सेशनला भयंकर असा सेल ऑफ जो आहे तो काय झालाय सर्व इन्शुरन्स कंपन्यांमध्ये येताना दिसून आलाय. पण मित्रांनो, हा जो निर्णय आहे हा नक्कीच ग्राहकासाठी खूप फायद्याचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो, जे इन्शुरन्स सेल करणारे एजंट आहेत, ॲडवायझर आहेत, त्यांच्यासाठी देखील हा खूप महत्त्वाचा निर्णय आहे. कारण का, इथून पुढे बँक चॅनलमधून होणारं इन्शुरन्सचं सेलिंग कमी होणार आहे. ते डायरेक्ट ॲडवायझर थ्रू, एजंट थ्रू किंवा ऑनलाईन चॅनल आहेत त्यांच्या मार्फत वाढणार आहे आणि एका दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका.